नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सकाळपासूनच्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा. सुप्रिया सुळेंविरोधात घरातील उमेदवार द्यायचा नव्हता. सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देऊन चूक केली. लोकसभेच्या चुकीचा अजित पवारांकडून पुनरुच्चार. शरद पवारांना सांगूनच मी माझी भूमिका घेतली होती. सायवादी हो बोलले, नंतर नाही म्हणाले. बारामतीमधील भाषणात अजित पवारांचं मोठं विधान. प्रत्येकाला शेवटी कुठे ना कुठेतरी थांबावं लागतं. बारामतीतून अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा. रायगडच्या मोरबा इथे आज लाडकी बहीण योजना आणि महिला सशक्तीकरण अभियानाचा सोहळा. मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार. माणगाव ते दिघी महामार्गावर आज सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. रायगड जिल्हाधिकारी किसन जवळे यांच्याकडून अधिसूचना जारी. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद. चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि शंभूराज देसाई आज पत्रकार परिषद घेणार. मुंबईत दादरमध्ये आज दुपारी 12 वाजता प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद. विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वपूर्ण घोषणेची शक्यता. नागपुरात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि फडणवीस विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. ओबीसी विद्यार्थ्यांच्या राज्यातील 44 हॉस्टेलचं लोकार्पण होणार. जिंकण्याची क्षमता असणारे तुमचे उमेदवार कोण? महायुतीच्या जागा वाटपात भाजपकडून शिंदे गटाला विचारणा. 100% जिंकण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती. नागपूर विमानतळाच्या दुसऱ्या कार्गो धावपट्टीचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल भूमिपूजन. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर. धामणी प्रकल्पाच्या उद्घाटनासह शिंदे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. संध्याकाळी तपोवन मैदानावर महायुतीचा जाहीर मेळावा. बारामतीतून अजित पवारांनीच लढावं, कार्यकर्ते आग्रही. कार्यकर्त्यांचा बारामतीतील दूध संघासमोर. अजित पवारांच्या गाडीला गराडा, रस्त्यातच ठिय्या. बारामतीत अजितदादाच हवे. बारामतीचा एकच वादा अजितदादा. लोकसभेच्या चुका येणाऱ्या इलेक्शनला भरून काढू. 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून आणू. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मनातील उमेदवार देतो. अजितदादांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न. तुमच्या मनातील उमेदवार देण्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार. बारामतीतील उमेदवारीच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांकडून पूर्णविराम. अजित पवार बारामतीतूनच विधानसभा निवडणूक लढणार. कुठलाही संभ्रम ठेवू नका, पटेलांनी केलं स्पष्ट. मवियाचं सरकार असताना खंडाळा घाटात माझा एन्काउंटर करणार होते. हिंदी बिग बॉसच्या घरातून गुणरत्न सदावर्तेंचा मवियावर गंभीर आरोप. जेवढ्या मारतात ते गेली 70 वर्ष गरीब आदिवासींचं आरक्षण खात्यात. धनगर समाजावर झिरवाळ्यांसारख्या लोकांकडून अन्याय. गोपीचंद पडळकरांची टीका. आदिवासी समाजाचं आरक्षण आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही. आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा GR काढावा. प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. धनगर समाजाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवली. धनगर समाजानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर केलं होतं आंदोलन. भंडारदरा धरण आता आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलाशय नावानं ओळखलं जाणार. माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत आज नूतन नामफलकाचं अनावरण होणार. नगरमधील अकोले मतदारसंघावरून महायुतीत पेच. अजित पवारांकडून विद्यमान आमदार किरण लहामटेंची उमेदवारी जाहीर. पिचड काय भूमिका घेणार याकडे लक्ष. शरद पवारांच्या पक्षात लवकरच 2 मोठ्या नेत्यांचा प्रवेश. 14 तारखेला फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर तर 15 तारखेला दौंडमध्ये रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश सोहळा. सूत्रांची माहिती. भाजपचे काही लोक आमच्या संपर्कात. अनेकांची पक्षात येऊन तुतारीवर लढण्याची इच्छा. मवियाच्या बैठकीनंतर बोलताना अनिल देशमुखांचं विधान. ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण उद्या शिंदे गटात प्रवेश करणार. शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती. जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची 11 तारखेला पत्रकार परिषद. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता. मवियात सर्व जागांवर चर्चा पूर्ण. मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर आज चर्चा होणार. मवियाच्या जागावाटपावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. काँग्रेस पवार गटानं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. आमचा पाठिंबा असेल. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही हे पवारांनीच आधी स्पष्ट केलंय. सत्ता परिवर्तनासाठी मविया म्हणून एकत्र लढतोय. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे का बाहेर पडले याचं उत्तर त्यांनी याआधी दिलंय. आता आम्ही त्याच्या खूप पुढे निघालोय. संजय शिरसाटांच्या विधानावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
उदगीर मतदारसंघासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी. विश्वजित गायकवाड, दिलीप गायकवाड भाजपकडून इच्छुक. रत्नाकर गुट्टेंचे पुत्र सुनील गुट्टेंनी घेतली शरद पवारांची भेट. सुनील गुट्टे परळीतून निवडणूक लढण्यास इच्छुक. शरद पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती. हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटलांची 13 ऑक्टोबरपासून जनसंवाद यात्रा. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती. आरपीआय खरात गटाचे सचिन खरात आज आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार. सचिन खरात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा. भरत गोगावलेंकडून पुन्हा एकदा माधव काळेंची एसटी महाव्यवस्थापकपदी नियुक्ती. सूत्रांची माहिती. सराभाऊ खोत, पडळकरांनी काळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राज ठाकरेंच्या हस्ते वरळीत मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन. मेळघाट विधानसभा भाजपला सुटावी. अनिल बोंडे यांची मागणी. आम्ही मेळघाटमधून भाजपचा उमेदवार निवडून आणू. बोंडेंकडून विश्वास व्यक्त. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांना चौकशी समितीकडून समन्स. 14 ते 17 ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले निर्देश. मुख्यमंत्री शिंदेंचे कॉमन मॅन म्हणून बॅनर झळकले. पुणे आणि संभाजीनगरात मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघावर संभाजी ब्रिगेडचा दावा. अजित पवारांच्या सासूरवाडीत झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. धाराशिवच्या कळंबमध्ये अजितदारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. अजित पवार गटातील दिलीप मोहिते पाटलांविरोधात मवियातील इच्छुक उमेदवार एकवटले. दिलीप मोहिते पाटलांचा पराभव करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध. खेडमधील विरोधकांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात घेतली शपथ. उद्या नांदेडमध्ये लाडकी बहीण सोहळ्याचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार. परभणीत खासदार श्रीकांत शिंदेंच्या सभास्थळी जोरदार पाऊस. पावसामुळे सभेसाठी आलेल्या महिलांची तारांबळ. योजनेचे पैसे मिळाले नाहीत, मी सावत्र बहीण आहे का? धुळ्यातील लाडकी बहीण कार्यक्रमात महिलेचा थेट व्यासपीठावरून सवाल. करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी पवार गटाकडून 3 इच्छुक. माजी आमदार नारायण पाटील, संतोष वारे, रामदास झोळ यांनी पुण्यात मुलाखती दिली. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा कल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर धाराशिवमध्ये जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. नवी मुंबईत विजय नाहटांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. कार्यकर्त्यांचं विजय नाहटा यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्याचं आवाहन. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 उठवल्यानंतर लोकशाहीचा उत्स्फूर्त प्रतिसाद. लोकांसाठी काम करत राहू. भाजप नेता पूनम महाजनांची प्रतिक्रिया. श्रीवर्धन मतदारसंघात 10,000 पेक्षा अधिक सायकलींचं वाटप सुरू. रोहा इथल्या डॉक्टर सी डी देशमुख शाळेमध्ये सायकल वाटप कार्यक्रमादरम्यान अदिती तटकरेंनी लुटला सायकल चालवण्याचा आनंद. राज ठाकरेंवर आधारित 1 नंबर चित्रपट उद्या प्रदर्शित होणार. चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश मापुसकर यांनी केलं असून निर्मिती अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं केली आहे. किल्ले राजगडवरील पद्मावती देवी मंदिरात घटस्थापना. परंपरेनुसार मंदिरात घटस्थापना. गडावर जागरण, गोंधळ, भजन कीर्तनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुण्याच्या भोर तालुक्यातील गावागावात दुर्गामाता दौड. दौडीमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच उत्स्फूर्त सहभाग. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचं बारामतीत जंगी स्वागत. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणनं जेजुरीत खंडेरायाचं दर्शन घेतलं. मुंबईत आमदार तमिल सेल्वन यांच्याकडून दांडियाचं आयोजन. नृत्यांगणा गौतमी पाटीलने लुटला गरबा खेळण्याचा आनंद. विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल. भाविकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. वसई विरार महापालिकेची 12वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं 8 डिसेंबरला आयोजन. म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2030 घरांसाठी मंगळवारी सोडत. अर्जदारांमध्ये सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधी आणि कलाकारांचाही समावेश. माजी खासदार राजू शेट्टींसह 27 कलाकार सोडतीत सहभागी. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या अनुयायांसाठी विशेष रेल्वे गाड्या. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथची जागा भाजपला मिळावी. भाजप पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या बैठकीत मागणी. भाजपकडून 5 ते 6 जण निवडणूक लढण्यास इच्छुक. वरिष्ठांची भेट घेऊन जागेची मागणी करणार. ठाण्याच्या मुरबाड बस स्थानकाचा कायापालट होणार. राज्य शासनाकडून 13 कोटींचा निधी मंजूर. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. ठाण्यातील मुरबाड ते बारवी डॅम रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होणार. राज्य शासनाच्या हॅम योजनेअंतर्गत 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर. कल्याणमध्ये म्हशींना दूध वाढीसाठी इंजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार. ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा साठा जप्त.
आवक वाढूनही दर्जा खालावल्यानं भाज्या महाग. राज्यासह मुंबई उपनगरात मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनांवर परिणाम. मुंबईत हवेची गुणवत्ता आणखी खालावली. वांद्रे कुर्ला संकुल तसंच शिवाजीनगर परिसरात वाईट हवेची नोंद. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 1100 जागा. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या समुपदेशन फेरीला सुरुवात. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील तब्बल 500 कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी. पुणे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. 8.33% बोनस, त्याचप्रमाणे 23,000चं सानुग्रह अनुदान दिलं जाणार. पुण्यातील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही भाव चढेच, तर भाज्यांची आवक आणि भावही घसरले. पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ. एकूण रुग्णांची संख्या 103 वर. पुण्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात माथाडी हमाल बांधवांचं अर्धनग्न झोपा काढू आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसेकडून आंदोलन. शहरात संविधान भवन उभारण्याच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. जळगावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांचं धरणे आंदोलन. शासनाकडे रखडलेल्या बिलांच्या मागणीसाठी ठेकेदार आक्रमक. पुण्याच्या भोर तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख 19 पदाधिकाऱ्यांसह सुमारे 170 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल. पुणे सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन प्रकरणी कारवाई. राखेडमधील धनगर नेते विठ्ठल रबदडे वंचितच्या वाटेवर. फडणवीसांचे निकटवर्ती मानले जाणाऱ्या रबदडेंनी वंचितच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत हजेरी लावली. गोंदियात शालेय परिसरात तब्बल 781 पाणटपऱ्या. सर्वेक्षणानंतर बाब उघडकीस. परभणीच्या जिंतूर येलदरी रस्त्यांची दुर्दशा. त्रस्त ग्रामस्थांकडून खड्ड्यात जेवण करून अनोखा आंदोलन. परभणीच्या सोनपेठमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार. पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. श्रावण देवरेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात ओबीसी समाजाकडून निषेध व्यक्त. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात धुळ्यातील वडगावला प्रथम क्रमांक, ताजपुरी द्वितीय, तर कदाने गावाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झाल्यानं पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी. नंदुरबार जिल्ह्यातील 4,05,000हून अधिक महिला. आमदार आमशा बाळवींच्या हस्ते 27 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन. शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला सुरुवात. येवल्यात नवरात्र काळातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार. 350 वर्षांची परंपरा असलेल्या नवरात्र काळातील दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारी भरतो घोडे बाजार. गडचिरोली जिल्ह्यातून 800 भाविक अयोध्येला रवाना. आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भारत गौरव पर्यटक रेल्वे गाडीला देसाईगंज येथून हिरवी झेंडी. हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत. 48 जागांवर भाजपचा विजय. सत्ता स्थापनेची हॅट्रिक करणार. देशातील अनेक राज्यातील लोकांनी काँग्रेसला नो एंट्रीचा बोर्ड लावला. एका वेळा काँग्रेसला काढलं, पुन्हा येऊ दिलं नाही. मोदींचा हल्लाबोल. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचा 48 जागांवर विजय. ओमर अब्दुल्ला सीएम होणार. फारुख अब्दुल्लाची घोषणा. महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाचा पराभव. मुफ्ती कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती पराभूत. हरियाणातील जुलाना मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट विजयी. हरियाणात भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी 16,000 मतांनी विजयी. हरियाणातील भाजपच्या यशाबद्दल जेपी नड्डांकडून नायब सिंग सैनींचं अभिनंदन.